नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत फायनान्स कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांना रस्त्यात अडवून लुटले. ताराबाद राहुरी मार्गावर मारहाण करत लुटला 63,000चा मुद्देमाल. ताराबाद राहुरी मार्गावर फायनान्स कंपनीच्या वसुलीचे काम करून मोटरसायकलवरून राहुरीकडे येणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अज्ञात 5 जणांनी रस्त्यात अडवून दांडा व गलोरीच्या खड्यांनी मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मुद्देमाल लुटून नेल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी रात्री ताराबाद राहुरी मार्गावरील चिंचाळे पाटीजवळ घडली. याबाबत श्रीकांत संतोष पोपळघट वय 26 राहणार मोरगे वस्ती वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीकांत पोपळघट हे मल्हारवाडी रोड राहुरी येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड या मायक्रो फायनान्स कंपनीत केंद्र मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता ते व ब्रांच मॅनेजर विलास भाऊराव पडघण राहणार आडुळी तालुका जिल्हा वाशिम हे दोघे मोटरसायकलवरून म्हैसगाव व चिखलठाण परिसरात कर्ज वसुलीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी खातेदारांकडून 48,054 रुपये जमा केले. वसुलीची रक्कम बॅगेत ठेवून दोघे रात्री सुमारे 10 वाजता ताराबाद येथून राहुरीकडे निघाले. ताराबाद राहुरी रस्त्यावरील चिंचाळे पाटीच्या पुढे पेट्रोल पंपासमोर पाठीमागून 2 मोटरसायकलींवर आलेल्या अज्ञात 5 जणांनी त्यांना अडवले. त्यापैकी एकानं दांडा मारल्यानं श्रीकांत पोपळघट व विलास पडघण हे दोघे मोटरसायकलवरून खाली पडले. त्यानंतर आरोपींनी दोघांना दांड्यानं तसेच गलोरीच्या खड्यांनी मारहाण करून जखमी केलं. आरोपींनी 48,054 रुपये रोख रक्कम, एक टॅब असा एकूण 63,054 रुपयांचा मुद्देमाल असलेल्या 2 बॅगा तसेच दोघांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. मोबाईल फोननंतर आरोपींनी एका शेतात फेकून दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. लुटीनंतर आरोपी राहुरीच्या दिशेनं पसार झाले. या प्रकरणी श्रीकांत पोपळघट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 908/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(1), 310(2) अन्वये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकानं तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक माहितीच्या आधारे 5 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांना राहुरी न्यायालयात हजर केलं असता आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.